रत्नदुर्ग किल्ला मंडळी, आता आपण आपल्या कोकण सफरमधला ह्या रत्नागिरीतील प्रसिद्ध असा रत्नदुर्ग किल्ला या ठिकाणी येऊन पोचलो आहेत. तर आता आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे रत्नदुर्ग किल्ला. आता आपण या किल्ल्यामध्ये वर जात आहोत. सुरुवातीलाच बघा छत्रपती महाराज आणि त्यांचे मावळे दाखवण्यात आलेले आहेत. आणि आता आपण इकडनं वरती जाऊया. आता आपण किल्ल्यामधील श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नदुर्ग येथे पोचलेलो आहोत. बघा, प्रथम आपण आई भगवतीचं दर्शन घेणं. सुंदर अशी वृंदावन आणि आतमध्ये श्रीदेवी भगवती. मंदिराच्या समोर आपल्याला दीपमाळ आणि तसेच शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा आपल्याला इथे पुतळा पाहायला मिळतो. नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंडळी, आपण आता येऊन पोचलो आहे रत्नागिरीतील श्री भगवती देवी मंदिर, म्हणजेच किल्ले रत्नागिरी भगवती मंदिर आणि रत्नदुर्ग किल्ला या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याची मी सुरुवात आधीच केली आहे आणि आता पुढे आपण हा किल्ला फिरणार आहोत. त्याबद्दलची आपल्याला व्हिडिओमध्ये सगळं काय, जिकडे हे या किल्ल्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही व्हिडिओ आपण पूर्ण पहा, त्यामुळे आपल्याला तिकडची माहिती मिळेल. चला मंडळी, आपण सुरुवात करूया. जराही वेळ न करता व्हिडिओ पाहू. बघा, आपण या किल्ल्यावरती आलेलो आहोत. आई भगवतीचं मंदिर इकडनं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि महाराजांनी त्या किल्ल्यावरचा हा आपल्याला ध्वज फडकताना दिसतो. आणि आपल्याला समोर इथे समुद्र आहे. तसंच हे आपल्याला इथे पाहायला मिळतं ते मिरकरवाडा जेटी हा बंदर आहे. आणि आता आपण किल्ला पाहूया. तर ह्या दिशेने आपण आता पुढे जाऊन आपल्याला किल्ल्याबद्दलचं सगळं काय ते पाहायला मिळेल. किल्ल्यावर जे बुरुज आहेत त्यांचे नाव दिलेले आहेत. त्यातील हे एक रेडे बुरुज. आता आपण तिकडे जाऊन मी आपल्याला दाखवतो इकडनं. हे रेडे बुरुजच्या इथे हा एक स्मारक आहे. आणि हे पहा, ह्या बाजूने आपल्याला बघा इकडनं समुद्र दिसतोय. त्यावेळेला इकडे किल्ल्याचं रक्षण करायला, सगळं बघण्यासाठी शत्रू कोणी येत आहे की नाही हे आपण इकडनं पाहिलं जायचं. पहा, या किल्ल्यावरून आपल्याला समोर जो डोंगर दिसतोय तो तिकडे वाळू आहे थोडीफार, तो आहे वाघावली समुद्रकिनारा. आणि तिकडनंच पूर्ण असा हे मिऱ्या गाव आहे. आणि हा पूर्ण मिऱ्या बंदर जे काय आपल्याला समोर दिसते तो पूर्ण मिऱ्या हे रत्नागिरीतील प्रसिद्ध असं स्थान आहे. तेही आपल्याला या किल्ल्यावरून पाहायला मिळतो आहे. आणि चारी बाजूनी हा पसरलेला अथांग असा पसरलेला अरबी समुद्र. आपण मगाशी पाहिला रेडे बुरुज. आता आपण आलेलो आहे मारक्या बुरुजाजवळ. आणि आपली मंडळी पहा इकडनं समुद्राचा आनंद घेते. सगळेजण समुद्र असा चारी बाजूनी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर समुद्राचा व्ह्यू बघत आहे. बघा, आपल्याला इकडनं समुद्र अशा प्रकारे दिसतो. आपण रत्नदुर्ग किल्ल्यावरून आपल्याला समोरच पाहायला मिळतोय शिवसृष्टी. ह्या शिवसृष्टीत आता आपण जाणार आहोत. आणि तिथे वरती दीपस्तंभ. तर चला आता आपण इकडनं जाऊया आणि शिवसृष्टी कशा प्रकारे आहे ते पाहूया. आता आपण मंडळी
आलो आहोत रत्नदुर्ग श्रीवसृष्टी पाहायला आणि हा त्याचा मुख्य दरवाजा आहे. आता आपण रत्नदुर्ग शिवसृष्टीमध्ये प्रवेश करत आहोत. बघा सुंदर असा दरवाजा आणि त्यातून हा छोटा प्रवेशद्वार आहे. आणि हे पहा सुरुवातीलाच आपल्याला इथे महाराजांच्या काळातील होडी आपल्याला इथे पाहायला मिळते. तसेच या परिसरात माहिती फलकही आहे, जेणेकरून आपल्याला त्याची माहितीही मिळेल. त्या प्रकारे आपण पाहू कशा प्रकारे आहे. सुंदर असं शिवसृष्टी इथे उभारण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला इथून जे पाहायला मिळतो ते आहे हा कुलाबा किल्ला आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि हे बघा समुद्र असं इथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि हा कुलाबा किल्ला. या बाजूला आपल्याला शिवकालीन गाव पाहायला मिळत आहे. बघा कसं इथे शिवकालीन गाव उभारण्यात आलेलं आहे. या बाजूला हे वारकरी आहेत, तुळशी वृंदावन आहे आणि हे दीपस्तंभ आणि तसेच ह्या बाजूला इथे विहीर दाखवण्यात आलेली आहे. या बाजूला देखील पहा गोदाम आहे, मावळे आहेत आणि इथे कुंभार आहे. तसेच या बाजूला बघा मोची चप्पलचं काम करतात. या बाजूला पण आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पहा आपल्याला वासुदेव त्याकाळी सकाळी वासुदेवाला करत चिपळ्या वाजवत टाळ वाजवत यायचे ते इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपल्याला या बाजूला बघा सिंधुदुर्ग किल्ला पाहायला मिळतोय. हुबेहूब असा बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याच्या चारी बाजूला आपल्याला समुद्र पाहायला मिळते. हे बघा आपल्याला हे जे लाईटचे खांब आहेत त्या प्रत्येक खांबांवर आपल्याला राजमुद्रा पाहायला मिळते. या बाजूला देखील किल्ला आहे. आपण तो त्या बाजूने पाहूया कारण का त्याचं नाव तिथे लिहिलेलं आहे. आणि आता आपण येऊन पोचलेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. भव्य असा छत्रपतींचा पुतळा आपल्याला इकडनं पाहायला मिळतो. आणि या बाजूला आपल्याला मुरुड जंजिरा किल्ला पाहायला मिळतो. पहा हा इथे आहे मुरुड जंजिरा किल्ला आणि हा त्याचा प्रवेशद्वार. बघा कसा हुबेहूब बांधण्यात आलेला हा मुरुड जंजिरा किल्ला. या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन एक किल्ला म्हणजे तो सुवर्णदुर्ग किल्ला आपण इकडनं पाहत आहोत. तसेच या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत वीर बाजीप्रभू देशपांडे.
मंडळी पहा, इथे आपल्याला तानाजी मालुसरे यांचा स्टॅच्यू पाहायला मिळतो. तसेच या बाजूला आपल्याला खांदेरी किल्ला हुबेहूब बांधण्यात आलेला आहे तेही पाहायला मिळतं. आणि तसेच आपल्याला या बाजूला पद्मदुर्ग किल्ला पाहायला मिळतो. छत्रपती संभाजी महाराजांनी बनवलेला. मंडळी, आपण जर या रत्नदुर्ग शिवसृष्टीला येत असाल तर सकाळी इथे टायमिंग आहे, सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत हे खुलं असतं. आणि 1 ते 5 वर्षापर्यंत लहान मुलांना फ्री आहे. 5 ते 12 वर्षापर्यंत 15 रुपये आणि 15 ते वरील प्रति व्यक्ती इथे 30 रुपये आकारण्यात येते. सुंदर अशी शिवसृष्टी इथे उभारण्यात आलेली आहे. आपले कोकणातील तसेच समुद्र किनाऱ्यातील जे जलदुर्ग आहेत ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम असा इथे आपल्याला शिवसृष्टी पाहायला मिळाली आहे. तर त्याबद्दलची ही व्हिडिओ म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला आणि शिवसृष्टी मी आपल्याला ह्या माझ्या व्हिडिओमार्फत थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान आणि नवनवीन जर व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असतील माझ्या समीर किरे चॅनलला जरूर भेट द्या. चला मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.